जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या पारावरच्या गप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी विशाल राऊत। आज आपण आहोत वाशिम तालुक्यातील भटुमरा या गावामध्ये आणि या गावामध्ये हा पार आहे आणि या पारावर बसून नेहमी नागरिक चर्चा करत असतात। विविध विषयावर याच पारावरती चर्चा होत असतात। आपल्या सोबत नागरिक आहेत, जाणून घेऊया त्यांच्या नेमकं मनामध्ये सध्या काय चाललंय, काय चर्चा सुरू आहेत। दादा राम राम। राम 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 राम. काय नाव आपलं? श्रीराम ज्ञानबा काळे. काय शेती किती एकर आहे आपल्याकडे? शेती 8 एकर. बर बर। काय म्हणतो पाऊस? पाऊस साधारणतः बरा आहे. झाली पेरणी? हो, पेरणी झाली, काही डबल पेरणी केली. डबल पेरणी काय नेमकं कारण याचे? ते बी निघलंच नाही, पांढऱ्या फुलाचं होतं 1135, ते निघलं नाही. निघलं नाही? हो, मग नेमकं काय निघलं नाही म्हणजे याला दोषी कोण, कंपनी की कोण? कंपनी. हो, आपण पेरलं निघलं नाही, मग आता याचा खर्च कसा? खर्च काय आता डबल करायचं कंपनी घरून. पेरून हो मग आता ते उगवलंय? हो, आता उगवलं, घरचं पेरलं डबल, ते निघलं. बरं, आता पुढं उगाड आहे असं सांगत आहे, दुष्काळ आहे, तर कशी परिस्थिती राहील नेमकं नाही, पुढची? दुष्काळ जर पडला, पाऊस नाही आला तर डबल आणखी नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, डबल पेरणी करावं लागणार आहे. आणि सोयाबीन मुख्य पीक आहे का आपल्या गावामध्ये? सोयाबीन, हळद, तूर, बरं हे 3 पिकं. बरं। काय सोयाबीनला परवडते शेती? काय भाव मिळते का? सोयाबीनला भाव नाही, त्याच्यामुळे काय ते परवडे नाही, म्हणून लोक हळदीकडे थोडे वळले. म्हणजे यंदा हळदी लागवड झाली? हळदी लागवड वाढली आमच्या इथे. बरं बरं। सोयाबीन जास्त आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, परिसरामध्ये, तुमच्या भागात, पण सोयाबीनला योग्य तो भाव मिळतोय? मागील 2-3 वर्षापासून सरकार सांगते, मात्र भाव मिळत नाही. नाही, भाव मिळत नाही, त्या खर्चाच्या पायी सोयाबीन पुरत नाही. सोयाबीनला खर्च खूप आहे, तणनाशक आहे, औषधी, आळ्या फाळ्याचं, ते त्या शेती काही सोयाबीनची पेरणीची पुरे ना. बरं। आता मध्यंतरी आपल्या जिल्ह्यात डिझेलची मोठी टंचाई झाली होती। तुम्ही शेतीची कामं ट्रॅक्टरवर करता, मोठ्या प्रमाणात डिझेलची समस्या निर्माण झाली होती, काही ठिकाणी मारहाणी सुद्धा झाल्या, रांगेमध्ये शेतकऱ्यांना दिवसेंदिवस थांबायचं काम पडलं होतं। काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव मला तर खूप आला. माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. मला रातचे 2-2 वाजेपर्यंत लाईन लागायचं काम पडलं, का वापस यायचं काम पडलं, डिझेल भेटेना. इकडून तिकडून लाईन लागायचं, नेमका नंबर यायचा आणि डिझेल व्हायचं, आणि ते गेलं तर 2000 वर द्यायचं नाही. आमचे ट्रॅक्टर बंद ठेवायचं काम पडलं होतं 15 बरं, दिवस. काय झालं होतं नेमकं? काय एवढी समस्या काय डिझेल? सरकारनं कशावर काय केलं तर काय याचं काही मिळच नाही लागलं आम्हाला, पण भेटेच नाही डिझेल. लाईन लागायचे 2-2 वाजे रातचे, आणि डिझेल काही भेटलं नाही. बरं, नेमकी आता काय परिस्थिती आहे मग सध्या? डिझेल सुरू आता सध्या डिझेल सुरू येत आहे, पण भाव वाढलेला आहे. जवळजवळ सर्वकामी शेतीचे ट्रॅक्टरवर होतात की आजही बैलगाडीवरती होतात? आपल्या बैल असतं सोबत? पूर्ण ट्रॅक्टरच होते. पेरणं, वखरण, फवारण्या सगळे ट्रॅक्टरवरच, बैलावर काहीच नाही. नक्कीच आपण जर बघितलं, सध्या भटुमरा गावामध्ये आहोत, जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई सुद्धा झाली होती। डिझेलच्या टंचाईच्या वेळेस शेतकऱ्यांना काय अनुभवला ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलंय। दादा, मला सांगा, भटुमरा गावामध्ये नेमकं काय रस्ते, वीज, पाणी आहे, सरी सुविधा? सुविधा म्हणजे सगळा समाज चांगला आहे आमच्या इथला. तिन्ही समाज चांगले आहेत, बौद्ध समाज, मराठा समाज, मातंग समाज, सगळे लोक चांगले आहेत आमच्या गावचे. पण रस्त्याचं काम जरा चांगले झालं नाही कोणतंच, सगळे रगडलेले आहेत कामं. किती जवळजवळ किती लोकसंख्या असू शकते अंदाजे आपल्या गावात? संख्या 2,500 येईल, जास्त कमी जास्त. किती दिवसापासून प्रलंबित होता रस्त्याचा प्रश्न? रस्त्याचा प्रश्न बरेच दिवसाचा आहे, पण आमच्या इथला कोणताच रस्ता झाला नाही व्यवस्थित. शाळेला रस्ता नाही, शेतात जायला रस्ते नाहीत व्यवस्थित. काय व्हायला पाहिजे नेमकं, तुम्हाला काय वाटतं? काय लोकप्रतिनिधी काय लक्ष देत नाही? नाही, काही कोणी लक्ष द्यायला नाही, बाहेरचं पाहाच लागलं नाही काही. तुमच्या भागामध्ये आमदार आहेत, सत्ताधारी आमदार आहेत, त्यांची काय या ठिकाणी येतात, बघतात काही? आमदार आहेत, खासदार आहेत, पण सगळे या पक्षातले या पक्षात पळू चालले, त्याच्यामुळे काही कामं करायला नाही ते. कोणते नेमके? इकडे संजय देशमुख खासदार होते, आता शिंदे सेने हो ना, होते. ते गेले तिकडे. तुम्ही त्यांना उभाटावर निवडून दिलं आणि लगेच शिंदे सेनेचा प्रश्न. हो, म्हणजे काय राजकारण नैतिकता राहिली? राजकारण म्हणजे आता पेटे भेटले असतील ना त्याले, त्याच्यामुळे तिकडे गेले ते. म्हणजे आता हे कधीपर्यंत सुरू राहणार? तुम्ही निवडून द्यायचं, त्यांना दुसरीकडे जायचं? मग तसंच चालू आहे ना सर्व. म्हणजे विश्वास किती दिवस ठेवायचा आहे लोकांवर? कोणतेच कामं करून नाही राहिले. म्हणजे आता तुम्हाला विश्वास नाही राहिला? नाही, कोणावर विश्वास ठेवायचा? नक्कीच आपल्यासोबत काही इतरही नागरिक आहेत। दादा, मला सांगा, नेमकं आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची काय स्थिती आहे आणि सध्या काय त्यात सुधारणा करायला पाहिजे? तसं पाहिलं तर गावच्या जिल्हा परिषद शाळेत आमच्या गावचे सर्व जेवढे बी नागरिक आहेत यांनी सर्वांनी भरपूर या 2-3 वर्षांनी भरपूर सहकार्य केलं, पण सरकारकडून शाळेला असं समाधानकारक काहीच असं मिळाल्यासारखं वाटत नाही आम्हाला. कारण की आम्ही स्वतः वर्गण्या करून
लेकरं विद्यालयामध्ये लावायची कोशिश केली. आमच्या गावच्या शाळेची जईपासून स्थापना झाली तईपासून आतापर्यंत एकही विद्यार्थी आमच्या भटुमरा शाळेचा नवविद्यालयामध्ये लागला नाही. तर मागच्या वर्षी आम्ही एक मॅडम 1 रुपया फी नाही कोणता स्वार्थ न करता त्यांनी आमच्या गावच्या सर्व लोकांच्या म्हणण्याप्रमाणे विद्यार्थी नवविद्यालयाचं ट्युशन त्यांना दोन महिने उन्हाळ्यातनी त्यांनी फ्रीमध्ये शिकवलं. जे 2 महिन्यात ट्युशन समजा 2 महिने त्याला सुट्ट्या असतात शाळेच्या, त्या टायमाला त्यांनी एक्स्ट्रा क्लास घेतले. बरं, किती विद्यार्थी आपल्या गावातील नवोदयमध्ये गेले? आमच्या गावचा एकही आमच्या जिल्हा परिषद मधून आतापर्यंत लागला नाही. पण यावेळेस आम्हाला अपेक्षा होती, आम्ही पूर्ण जोर केला. आमचे केशव काका सोबत होते आमच्याच, कारण की आम्ही तर त्या मॅडमकडे कोणताही कर्मचारी असो समोरचा आम्हाला ते माहीत नाही, पण त्याच्याकडे बिओलचं काम लावलं. जे आम्ही ट्युशनसाठी बरं, सध्याही मतदानाची कामं शिक्षकांना सांगते, शिक्षक सुद्धा सांगते आम्ही करत नाही. नेमकं काय याला कारण काय नेमकं? ते कारण आता कसं आहे, हे कारण जे आहे ते BDO आपलं हे कोणते आपले CO EO हे जे आहेत हे कारणीभूत आम्ही ते समजतो. बरं, नेमकं शिक्षकांना द्यायला पाहिजे कामं की नाही द्यायला पाहिजे? हे बिलकुल द्यायला नाही पाहिजे. नाही आमचे जे लेकरं आज लागले नाही तर कारण हेच आहे, कारण की त्या मॅडमला टाइम भेटला नाही. आणि आता 1 महिना त्या लेकराला शिक्षक तुम्ही आमच्या शाळेत जाऊन परिस्थिती पाहून घ्या, आज लेकराची परिस्थिती काय आहे. पटसंख्या कमी होते. आपल्या तुमच्या गावातील मुलं जे आहेत ते वाशिम शहराकडे इंग्लिश शाळेमध्ये शिकायला जातात. नेमकं काय यामागचं कारण काय? नेमकं कोण जबाबदार असू शकते? याचा जबाबदार शिक्षक जे समितीवरची जे आहे हे जबाबदार आहेत. म्हणजे शिक्षण विभागाच आहे. निघा नाही हा, त्याची निगा नाही. बाकी सर्व गाववाल्याचं सहकार्य आहे. सर्व म्हणजे काय भरपूर सहकार्य आहे. तुम्ही एक वेळ आमच्या शाळेवर येऊन पाहायचं, असा कोणताच कर्मचारी लक्ष देत नाही. एक वेळ येतात जातात पाहतात, नुसतं काही त्यात नाही. समजा काही आम्ही स्वतः तक्रारी केलेल्या, पण ते स्पष्ट येऊन तिथे डबल येऊन पाहत नाहीत. एक वेळ काहीतरी आपलं काहीतरी मनात समाधानी करण्यापुरतं बोलतात आणि निघून जातात. आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत. मामा, मला सांगा, आपल्या गावाला वारकरी परंपरा लाभली आहे, शेतकरी नेते सुद्धा आपल्या इथून मोठ्या प्रमाणात घडले. काय सांगाल, कशी परिस्थिती होती सुरुवातीपासून तुमच्या गावाची? आमचं गाव हे आमच्या परिसरात एक फ्रंटचं गाव म्हणून समजलं जायचं 10 वर्ष अगोदर. आता जराशी परिस्थिती मोडकळीस आली. शेतकरी संघटनेच्या विषयी शेतकरी संघटनाचे आमचे इथले डॉक्टर दामोदर काळे हे जिल्हा प्रमुख होते आणि सगळे गावकरी हे प्रत्येक आंदोलनात, मी पण होतो जेलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, आजही माहिती मिळते सर्व लोकांची. तर परिसरात शेतकरी संघटना खूप चांगलं काम करायची. पण आता कसं झालं, शेतकऱ्याचं उत्पन्न, शेती भरपूर पिकते, पण नेमकं शेतकऱ्याला त्यातलं काही उरत नाही. कारण स्वामीनाथन आयोग हे लागू व्हायला पाहिजे. शेतकऱ्याच्या आमच्या खेडेगावात पहिले, आमचं गाव नाही कोणतंही गाव हे समृद्ध होते, खेडे म्हणजे समृद्ध होते. जर दुष्काळ पडला तर तहसीलदार आमच्या खेडेगावात येऊन पोतं घेऊन भीक मागायचे की तिकडे शहरातले लोक उपाशी मरत आहेत, तुम्ही याच्यातने धान्य द्या, अशी परिस्थिती होती. पण आज सर्व खेड्यात काही राहिलेलं नाही. शेतातूनच माल शहरात जाते गोडाऊनमध्ये. पूर्वी असं होतं, सगळा शेती माल खेड्यातच असायचा, मोठमोठे कणगे वगैरे भरून राहायचे, शेती समृद्ध होती आणि शेतकऱ्याला खर्च करायचं काही कारण नव्हतं. मीठ आणि घासलेट 2च वस्तू फक्त शेतकऱ्याला आणायचं काम होतं. आज आमच्या घरात हे इलेक्ट्रिक आली, या इलेक्ट्रिकच्या माध्यमातून एक आमच्या राजनाला भोकाड पडलं, वरून किती पाणी टाका खालून जातेच आहे. दुसरं छिद्र, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर असे बरेच आमच्या राजनाले छिद्र पडले. हे वरून किती भरलं, उत्पन्न किती शेतकऱ्यांनी पिकवलं त्याला काहीच उरत नाही. आणि शेतकऱ्यावर कर्ज, प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी.
तर मला तर असा प्रश्न पडतो, आम्ही सांगत असतो नेहमी की 18 तास काम करणारा शेतकरी कर्जबाजारी. आणि कर्मचारी कर्मचाऱ्याचं काय, कर्मचारीचं ठीक आहे, ते मध्यम लेवलवर आहे. पण जे भांडवलदार लोक आहेत की ज्याच्या इकडून 1000 दाणे पेरले कास्तकारांना, तर 1 दाणा पेरला तर 1000 दाणे तयार होतात शेतीत. पण कारखानदाराच्या, भांडवलदाराच्या कोणत्याही कारखान्यात 100 क्विंटल जर 1000 क्विंटल जर लोखंड टाकलं तर तिकडून 900 क्विंटल निघते. तर ते मालामाल आहेत. आणि एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी कर्जबाजारी आहे. तर हा मोठा घन प्रश्न आहे. तर मला म्हणायचं, आता कर्जमुक्ती कोणी काही असे जे शेतकरी आले भिकारी समजणं चालू आहे देशात, की एका सर्व देशाला जगवणारा शेतकरी आहे आणि त्याला भिकाऱ्यासारखं भीक सरकार वाढल्या. म्हणते कर्जमाफी देणार आहोत. कर्जमाफी दिली, शेतकरी हा कर्जबाजारी नाहीच, शेतकऱ्यावर कर्जच नाही. पण आकड्याचा खेळ करून बोर देऊन आवळा काढला गेला आणि शेतकरी कर्जबाजारी बनवला व्यवस्थेनं. आता इथलं हे एकच सरकार नाही, बीजेपी काँग्रेस सरकारपासून, जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे सरकार झाले, ज्या बी सर्व सरकार सारखेच आहेत. सर्व सरकार सारखेच आहेत. त्याने लुटायचीच व्यवस्था चालवली. शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच नाही. शेतकऱ्याच्या बाजूने कोणी नाही. नक्कीच. मला सांगा, काय परिस्थिती आहे सध्या? सरकार म्हणते कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीची घोषणा आता सरकारनं मतदानाच्या आधीच केलेली आहे, पण आतापर्यंत कोणाला दिलेली नाही. त्यानं 30 तारीख दिली, मोर्चे काढले, 30 तारीख दिली, डबल 5 तारीख दिली अधिवेशनातनी, ती अजूनही नाही. आज रोजी 10 तारीख येऊन भेटली तरी मदत आमच्या सह्याच राहिल्या, हेच राहिलं. म्हणजे धकवाधकवीचं काम चालू आहे सरकारचं. आणि जे शेतकरी कर्ज दुसऱ्याकडून, सावकाराकडून खाजगी घेऊन भरतात, त्यांना अनुदान काही 50,000 देतो म्हणतात, पण ते काय अजून कोणाला भेटत नाही. आणि जे भरत नाहीत त्याला माफी द्यायला आली. म्हणजे असं आता याच्यातनी भराव का नाही भराव असा संभ्रम झाला शेतकऱ्याचा. बरं, अद्यापर्यंत झाली आहे का कर्जमाफी? हा? आतापर्यंत कोणाला झाली यावर्षी? या वर्षी अजून कोणाला भेटली नाही आणि मला तर वाटते आम्हाला काय भेटणार नाही अशी मला परिस्थिती दिसायला आली. नाही, पण इकडे सरकार म्हणते लवकरच होणार. सरकारनं तारखेवर तारीख पे तारीख चालू आहे सरकारची आतापर्यंत. म्हणजे अजून शाश्वती आम्ही नाही आता बातम्या ऐकतो ते तारीख देतात डबल हे म्हणतात अशी. आता ती 30 तारीख दिली ती, नंतर 5 तारीख दिली, तरी अजून चालूच आहे द्यायचं. तरी आजच्या पार्टीच्या बातम्या ऐकल्या, अजून सांगितलं की द्यायचं. आता पुढच्या राष्ट्रपती कोणाच्या सह्या राहिल्याच पुढच्या. नाही, मागं आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी होणार. कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितलं. त्यांनी तारीख दिली तिथून 12 महिन्यांनी दिली. गेली झाली मला वाटते ऑगस्ट महिन्यात आंदोलन झालं, तर ही 6व्या महिन्याची 30 तारीख दिली. काय अपेक्षा आहेत आता तुम्हाला? तर अपेक्षा तर कधीपर्यंत सरकारकडून व्हायला पाहिजे होती, या पेरणीची आधीच व्हायला पाहिजे होती. काहून डबल कर्ज शेतकऱ्याला काढतात होतं. पहिलेच कर्ज बाजार आहे, 2-3 वर्षात दुष्काळ आहे. राहून तर घडामोडीला चालू आहे, म्हणजे बियाणे बोगस भेटणे, डबल इकडे आपल्या तुमच्या भागात आलं बोगस बियाणे? 50% बोगस बियाणं आहे. 50% म्हणजे परत दुबार पेरणी परत दुबार पेरणी. माझंच 50% निघलं नाही, म्हणजे उगवलंच नाही. उगवलंच नाही. म्हणजे पहिलाच 2-3 वर्षात दुष्काळ, शेतीले मालाला भाव नाही, तर आता खर्च डबल खर्च चालू आहे. दादा मला सांगा, गावामध्ये सध्या वाशिम जवळ आहे इथून तुम्हाला, मात्र रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. तरुण गावातील वाशिममध्ये उद्योगधंदे नाही आहेत, त्यामुळे आता गावातील तरुण बाहेर जिल्ह्यात जातात कामा करण्याकरिता. काय परिस्थिती? परिस्थिती लय बिकट आहे. आणि शेतीला मजूर भेटत नाही, आणि शेतीला मजूर भेटत नाही, काम करायला कोणता गडी येत नाही. आणि वाशिमले सगळीकडे जायला भेटत आहे, कारण इथून त्याला परवडत नाही. आणि जास्त मजूर शेतकरी देऊ शकत नाही त्या इतकी, कारण शेतकऱ्याची हालत ही खूप कठीण आहे. म्हणजे गावामध्ये शेती कामासाठी तर माणसं मिळत नाहीत. नाही, काय कारण असेल? मजूर देऊ शकत नाही ना शेतकरी तेवढा. म्हणजे मजुरी वाढली. हो, मजुरी खूप प्रमाणात वाढली. पण आता बरेचसे कामं जे आहेत ते ट्रॅक्टरद्वारे होतात, माणसाची आवश्यकता वाटतेच. हो, खूप ट्रॅक्टर होते, पण खूप समजा निधन असं, समजा डवरणी काम असेल, त्यातील खूप समजा शेती म्हणजे मजूर पाहिजेच त्यासाठी. बरोबर. मला सांगा, गावात योजना ज्या आहेत सरकारच्या ते पूर्णपणे पोहोचतात लोकांपर्यंत? योजना 100% शासनाच्या योजना आहेत, पण शेतकऱ्यापर्यंत त्याची माहिती पोहोचत नाही. आणि शेतकऱ्यांपर्यंत ते योजना येतात त्याची समजा मग समजा कृषी योजना जरी असतील त्याच्या मग आडीपी अंतर्गत खूप योजना येतात. पण योजना जर आज अर्ज केला तुम्ही, एका वर्षानं तुमच्या पास होतील. म्हणजे आज ड्रीप टाकायची आणि एका वर्षानंतर तुम्हाला ती ड्रीप भेटणार, आणि त्याच्या एका वर्षानंतर तुम्हाला पैसे भेटणार. हे खूप म्हणजे तफावत निर्माण झाली याच्यानंतर. नाही, पण कृषी विभाग तर म्हणते की योजना पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. आता गेल्या वर्षी मी ड्रीप घेतली,
म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष आधी ड्रीपचा अर्ज केला, गेल्या वर्षी ड्रीप भेटली मला, पण अजूनही पैसे आले नाही. म्हणजे आता जर समजा हळद लावली आपण, आता हळद लावल्यानंतर आपण आता ड्रीपचा अर्ज आताच करतो, कारण हळद आता आपल्यात आत्ताच पाहिजेत. पण ड्रीपचा आता आज अर्ज केला तर पुढच्या वेळी ड्रीप भेटेल, म्हणजे मान्यता भेटेल, त्यानंतर आपण ड्रीप घेऊ आणि त्यानंतर 2 वर्षांत पैसे भेटतील. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे गुंतून पडाले तर, पण शेतकऱ्याला फायदा काहीच वागला नाही. आणि ते बी राज्य सरकार पैसा देते, ते औंदा देते, केंद्र सरकार पुढच्या वर्षी देते. म्हणजे शेतकऱ्याला एक भुलवणं चाललेलं आहे. मग या लोकप्रतिनिधी काय करतात आपले जे निवडून दिलेले आमदार खासदार? लोकप्रतिनिधी तेच, आम्ही इतक्या योजना आणल्या, इतकं काम आणलं, इतकं समजा ड्रीप वाटली, इतकं समजा म्हणजे बाकीच्या वस्तूला मान्यता दिली आम्ही, पण प्रॉपर जर जागेवर पाहता लागून तर काहीच नाही. म्हणजे तळागाळापर्यंत योजना पोहोचत. जशी शासनाची योजना होती, नानाजी देशमुख पोगरा योजना होती, तशी प्रत्येक समजा शेतकऱ्याला माहिती मिळत जाते त्याच्यावाली. पण तशी योजना ही सर्वव्यापी असायला पाहिजे. जी महाडीपी योजना आहे, ती महाडीपी योजना फक्त आजचं काम उद्याचं परवा करतात. म्हणजे शासना महाडीपीत कसं होतं की तुम्हाला अर्ज केल्यानंतर 8 दिवसाच्या अर्थ तुमचा मान्यता भेटत जाईल, त्यानंतर 45 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे येतं. परंतु आता तशी योजना कोणतीही राहिली नाही. शासन म्हणते मी 90 दिवसात पैसे देतो तुम्हाला, पण 2-2, 3-3 वर्ष झाली अजूनही शेतकऱ्याला पैसे आले नाहीत आणि कोणाला मान्यता अजून भेटल्या नाहीत. पण कृषी विभाग एकीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती करते, शेतकऱ्यांपर्यंत आम्ही सर्व योजना पोहोचवतो. त्याच्या फक्त जाहिरातीच येतात, जाहिराती त्याच्या बरोबर येतात. ते आज अर्ज केला एका महिन्यात तुम्हाला मान्यता देत येतं, पण तुम्हाला मान्यता दिली की तुमचे पैसे येत नाहीत, तुम्हाला पैसेच येत नाही त्या गोष्टीसाठी. याच्यातनी काय सुधारणा करायला पाहिजे, कसं वाटतं तुम्हाला? शासनानं जशी पोगरा नावाची योजना आणली होती, ती पूर्ण महाराष्ट्रभर व्यापरले पाहिजेत. आज 2 गाव घेते, 4 गाव घेते, तर असं नसता. प्रत्येक गावातनी ती योजना त्या योजनेसारखी योजना असायला पाहिजेत, की त्या योजनेतनी जसं होतं की 45 दिवसाच्या आत तुमचे पैसे येतील, तशी शेतकरी हमखास असली पाहिजे. कारण शेतकरी कसा करते, जर समजा ड्रीप घ्यायची असली, पिंगनर घ्यायची असली, मोटर घ्यायची असली किंवा विहीर खांदायची असली, तर तुम्हाला कर्ज काढून करावं लागते. आणि कोणाकोणा कर्ज काढायचं म्हणलं की बाबा 15 दिवसाच्या, 20 दिवसाच्या, 2 महिन्याच्या, 5 महिन्या हिशोबानं शेतकरी घेते. तर त्यात जर त्याला पैसा भेटला नाही तर मग ते त्याचं व्याजच वाढायला, ती योजना घेऊन काय फायदा त्याच्यावाला. आज लोकांना विहिरीसाठी वावर ऐकले, म्हणजे विहीर 3 लाखाची, कर्ज झालं तर कर्ज काढलं 2 लाख रुपये, व्याज झालं 3 लाख रुपये, म्हणजे 5 लाख रुपये, ते 4 लाख अनुदान घेऊन काय फायदा शेतकऱ्याचा. म्हणजे विहीर बांधण्याकरिता वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला दुसऱ्याकडून घ्यावं लागतं. आज माझी स्वतःचीच विहीर आहे, 3 वर्ष झाली मी विहीर बांधली, अजूनही अनुदान भेटलं नाही. म्हणजे शासन प्रत्येक गोष्टी वाशिमचं म्हणजे कर्मचारी त्याच्या टायमावर काम करते, बिल अपलोड करते, पण शासन त्यातनी निधीच टाकत नाही आणि पैसाच येत नाही. मग शासनाच्या प्रत्येक योजना आहेत, फक्त ते कागदावरच येतात, त्याच्यापेक्षा काहीच नाही शासनाचं. पोखरा योजना जी महत्वाची योजना होती, आपलं गाव होतं त्या योजनेमध्ये. आपलं गाव होतं त्याविषयी, पण 1 वर्ष चालली, 2 वर्षांतर कोरोना लागला, सगळ्या वस्तू ज्या बंद झाल्या, म्हणजे जेवढा लाभ घ्यायचा होता तेवढा लाभ भेटला नाही. आणि आता ज्या गावात पोखरा आहे त्या गावात अनुदान कमी केलं. जर आम्हाला 80-85% भेटत होतं, ती 50-60% अनुदान त्यातनी आणलं. बरं, गावातील बचत गटांना उद्योगाकरिता शासन सांगते आम्ही त्यांना पैसे देतोय, कर्ज देतोय, आहे आपल्या गावात परिस्थिती कशी? बचत गटाचं जे आहे काय समजा, तर ज्याले कर्ज घ्यायचं, म्हणजे ज्याले 2 नंबरचं काम करायचं, फक्त उद्योग दाखवायचा ना आपल्याला समजा पैसे काढायचे, त्याच्यासाठी योजना पास होती. बँके लोनही त्याची पास करते. पण ज्याले काहीच घ्यायचं नाही, समजा त्याला म्हणजे मेहनतून करायचं, उद्योग करायचा, त्याला कोणती योजनाही पोहोचत नाही, त्याला काहीच होत नाही त्याच्यावालं. आणि ते प्रयत्न करते, बँकेत धडपडा करते, लोन करते, केसेस करते, त्याची लोनही कुठे पास होत नाही. शेतकरी गटही आहेत निर्माण झालेले, त्यांनाही सुद्धा कर्ज मिळेल. शेतकरी गट मी तेच सांगावं ना, ज्या शेतकरी गटाले समजा आपले पैसे खायचे, उदाहरणार्थ त्याचे लोना पास होते, ते 10%, 5% कमिशन देऊन त्याचं कामही होते. म्हणजे ते कमिशन हा, कोणाला कमिशन द्याल? ते ज्या विभागामार्फत असतील ते विभाग बरोबर काम करते त्याच्यावाले, पण ज्याले खरोखर करायचं तर ते होतच नाही त्याच्यावाले. म्हणजे अधिकारी कर्मचारी त्यांना कमिशनही झालं. सगळा 2 नंबरचा धंदा आहे कुठेही बी, कोणाही काही येत नाही गेलं तरी ते कमिशन कोणी कोणाला बोलणार नाही. कमिशन शिवाय काही. आणखी काही गावातील नागरिक आहेत आपल्या सोबत. दादा, मला सांगा, तुम्ही तरुण युवक आहात, काय वाशिमला मोठे मोठे उद्योग, काही उद्योगधंदे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही आणले आतापर्यंत? काही आणले नाही, कोणत्या प्रकारचे आणलेले नाहीये. आणि आमच्या रस्त्याच्या संदर्भात पण मी बोलणार आहे की आमच्या गावामध्ये जो रस्ता केलेला आहे, म्हणजे शेलू फाट्यावरून भटुंबऱ्यापर्यंत जो रस्ता झालेला आहे, तो अतिशय प्रकारचा दुर्व्यवस्था आली रस्त्याची. त्याच्यामध्ये मुलामुलींचे जे शाळेच्या गाड्या वगैरे जातात, आम्हाला रोज यावं लागते रोडनी. खूप खड्डे पडलेले आहेत. प्रशासन याच्या मागे कोणत्याही प्रकारचे पाहत नाही, प्रशासन बोलत नाही त्या विषयावर. यांनी आता लोकप्रतिनिधी आम्ही जे निवडून दिलेले आहेत, त्या लोकप्रतिनिधी या विषयावर बोलण्यासाठी समोर येण्याचे. गावात आले होते लोकप्रतिनिधी? हो, गावात येतात, भेटतात, चालले जातात, त्यांना दुसरं काय नाही. कशाला बाकीचं काय बोलत नाहीत, काय आम्ही काय सांगितल्यानं प्रश्न काय उपस्थित करत नाहीत. किती दिवसापासून रस्त्याची मागणी? 2 ते 3 महिने झाले. तो पाणी पडलं तेव्हा पूर्ण रस्ता खड्डे झाले, त्या रस्त्यावर पूर्ण खड्डे झालेले आहेत.
पूर्ण गाड्या स्लिप होत आहेत, पूर्ण शाळेच्या मुलांच्या गाड्या पूर्ण घसरत आहेत, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता गावातील नागरिकांनी रस्ता व्हावा. हो, आम्ही पाठपुरावा केला, तेव्हा रस्ता चांगला करून देतो म्हणले, व्यवस्थित रस्ता झाला नाही, तो कामच बोगस झालेलं आहे, त्याच्यामुळे इतक्या लवकर त्याला खड्डे पडलेले आहेत. बरं, आता काय मागणी असणार आहे रस्त्या संदर्भात? अतिशय चांगल्या प्रकारचा आम्हाला रस्ता करून द्यावा अशी आम्ही प्रशासनाला मागणी करतो, कारण की तो रस्ता आमच्या गावामध्ये येणारा एकमेव येणारा रस्ता तोच आहे. तिथूनच सर्व वाहतूक आमच्या गावामध्ये येते. तर तो रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी आम्ही सरकारला करत आहे. नक्कीच रस्त्याची सुद्धा समस्या या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मला सांगा दादा, आपल्या गावामध्ये असा इतिहास आहे की पाऊस नाही आला तर दिंडी काढण्यात येत होती, नेमकं काय? हो, एक कसं आहे की मला वाटतंय की आमचं गाव वारकरी संप्रदायाचं आहे. तर वारकरी संप्रदाय निर्गुण ईश्वराला मानणारा, निर्गुण निराकार. तर निर्गुण निराकार जी अदृश्य शक्ती आहे, मला म्हणायचं की जे संतांनी सांगितलं दगडात देव नाही, पण एक निर्गुण निराकार शक्ती आहे, ती सर्वत्र आहे. तर अशा शक्तीला प्रसन्न करण्यासाठी की 12 गावाला आम्ही दिंडी काढायचो. गावाच्या चहू बाजूंनी असलेले 12 गावं, 12 गावच्या मारुतीला पाणी घालायचं, दिंडी वाजवत न्यायची, टाळ मृदंग भजनी मंडळ. आणि की तिकडून येताना प्रत्येक वेळचा असा अनुभव आहे आमचा की या माळेगावपासून आम्ही भिजत यायचो. म्हणजे दिंडी तिकडून आली की सुरू. पाऊसच सुरू, भिजतच गावात आलो. हे आमचा नेहमीचा अनुभव आहे ना हो? प्रत्येक वेळेस असं घडलं. बर, मला सांगा, आता यंदा दुष्काळ सांगत आहेत, दुष्काळ होऊ शकते, मोठ्या प्रमाणात पाऊस लवकर पडणार नाही अशी परिस्थिती आहे. यंदाची काय परिस्थिती असणार? तसं दुष्काळ वगैरे काही पडणार नाही असं वाटतंय. निसर्ग कमी जास्त प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. पण मागचा जून महिना तर कोरडा गेला ना आपल्या जिल्ह्यात. जून महिना कोरडा गेला असेल मागे पुढे, पण वेळ ठराविक तीच आहे, 8-10 दिवसाच्या फरकानं पेरणीची. वेळेवरच सगळं पेरणी चांगली झाली, चांगला पाऊस झाला आणि चांगलं उत्पन्न पण येईल अशी अपेक्षा आहे. आणि थोडाफार प्रमाणात मागे पुढे व्हायचं तर त्याला माणूस हा निसर्गाचा दुश्मन झाला, त्याच्यामुळे निसर्गात वेगवेगळे बदल होतात. नक्कीच यंदा चांगलं उत्पन्न होईल आणि पाऊसही होईल असे या ठिकाणचे आता पारावरच्या गप्पामध्ये शेतकरी या ठिकाणी गप्पा मारत आहेत. महत्वाची म्हणजे सध्याच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा आजही गावखेड्यामध्ये पारावरच्या गप्पा होत असतात आणि या पारावरच्या गप्पांमध्ये अगदी गावातीलच नव्हे तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या चर्चा या ठिकाणी रंगत असतात. अशाच पद्धतीने आज आपण भटुंबरा गावामध्ये आलो आणि या ठिकाणी पारावरच्या गप्पामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो होतो. या संदर्भात अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या मनामध्ये, गावातील नागरिकांच्या मनामध्ये, ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ झाली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.